आंतरराज्य घरफोडी व दुचाकी चोरी करणारा सराईत आरोपी गुजरातमधून जेरबंद, 3 गुन्ह्यांची उकल। नाशिक शहरातील घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने मोठी कारवाई करत आंतरराज्य रेकॉर्डवरील सराईत आरोपीला गुजरातमधील वडोदरा येथून अटक केली आहे। या कारवाईत घरफोडी व मोटारसायकल चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले असून आरोपीकडून सुमारे 1,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात वाढत असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने तपास सुरू केला आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 3 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला। तपासादरम्यान मुख्य आरोपी भरत सिंग गुरमीत सिंग शिकलीगर हा गुजरातमधील वडोदरा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण आणि मनोज परदेसी यांच्या पथकाने वडोदरा येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला 28 जुलै रोजी ताब्यात घेतले। आरोपीची सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि एक होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपीच्या कबुली जबाबावरून मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्हा तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हा असे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। पुढील तपासात त्याने आपल्या साथीदार अजय सिंग, कल्याण सिंग बर्नाला आणि युवराज सिंग, उत्तम सिंग भाटिया यांच्या साथीने गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। अटक केलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, बाळू शेळके, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेसी तसेच पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद।